सर्वांना जय हरी. क्षमा असावी, जरा यायला उशीर झाला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक माफी मागतो, क्षमा मागतो. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु. ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि ओवी क्रमांक 1011. तरी गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा आणि धोनी मळकटा बुद्धीचा तेने. आज आपल्यातून ब्रह्मलीन सद्गुरु सच्चिदानंद शनी बाबा आपल्यातून देहामधून निघून गेलेले आहेत आणि त्यांच्या या कार्यानिमित्त मज पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा. मी कोणी कीर्तनकार प्रवचनकार मुळीच नाही, पण माझ्या बाबांनी श्रीपाद बाबांनी सांगितलेला निरोप तुमच्यासाठी सांगण्यासाठी मला मी इथे बसलेलो आहे. तुका म्हणे आम्हा धाडिले निरोपा आणि मार्ग आहे सोपा सुख रूप. या युक्तीप्रमाणे मी इथे बसलेलो आहे. माझ्या समोर इथे प्रत्येक व्यक्ती ही गुरुतुल्य आहे. मी इथे बालक आहे. बालक बापाची या ताटी रिगे रिगोनी बापा तेच जेवू लागे की तो संतोषलेनी वेगे मुख चिवडी. बालक वाकुडा बेकुडा चाले का तोच करुणी माऊली रिगे जेवी. या उक्तीप्रमाणे मी खरंच एक बालक आहे तुमच्या समोर आणि मी तुमच्यातलंच, जसं लहान मुले नाही का वडिलांच्या ताटातलंच वडिलांना भरवत असतो उष्ट आणि ते वडील काय करत असतात तर आनंदाने ते सेवन करत असतात, तोंड पुढे करत असतात. आणि त्याचप्रमाणे इथे सर्व गुरुतुल्य व्यक्ती आहेत आणि मी ते लहान आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. मी लहान आहे, क्षमा असावी, पण लहानपणच खरंच लहानपणामध्ये जो आनंद आहे ना तो खरंच वेगळाच आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. शनी बाबा निघून गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. या अंतरली गावामध्ये महात्मा जन्माला आला बरं का. आणि या महात्म्याने इवलेसे रोप लावी येले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचितासी बहरू कळियासी आला. प्रवचनाचं नियोजन मला गणेश भाऊंचा फोन आला. मला वाटलं की माझ्या नाना बाबांची सेवा आहे. नाना बाबा आणि माझे शनी बाबा वेगळे नाही बरं का. शरीराने तुम्ही बघत असाल तर नका बघू. शनी बाबा आणि नाना बाबा नवे संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा हे तत्वानी एकच आहेत. तुम्ही आम्ही तत्वानी एकच आहेत. आणि हा मार्ग माझ्या साधू संतांनी तुम्हाला सुखरूप करून दिलेला आहे. गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा आणि धुनी बुद्धीचा मळकटा बुद्धीचा तेने. म्हणजे काय जो मार्ग दाखवलेला आहे परमार्थात आपण करतोय. देव 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 प्रत्येक जीव करतोय, पण समाधान सुख
भेटत नाहीये, कारण कुठेतरी माणूस चुकलेला आहे. जोपर्यंत खरा सत्याचा मार्ग जोपर्यंत तुमच्या जीवनात येत नाही, खरे संत तुमच्या भाग्यात येत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनाचा उद्धार होणार नाहीये. मायबापांनो, तुम्हा आम्हाला हा सोपा असा मार्ग दाखवलेला आहे. वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, होतील उपकार अगणित, होतील उपकार अगणित, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. खरंच माझ्या साधू संतांनी मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गावरून तुम्हा आम्हाला जायचं आहे. शनी बाबा 15 दिवस अगोदरच आम्ही या गावात येऊन गेलो कार्यक्रमानिमित्त आणि शनी बाबांचं दर्शन झालं. आज मला असं वाटतं जी संतांची दृष्टिकृपा आहे ना, तीच मला इथे बसवली आहे. संतांच्या कृपेनेच, दृष्टिकृपेने शनी बाबांचं दर्शन घेतलं आणि शनी बाबांनी फक्त दृष्टिकृपा आणि त्याचा हा प्रसाद मला भेटलाय. त्यांच्या कार्यानिमित्त प्रवचन रूपी सेवा माझ्या भाग्यात यावी. खरंच मला मी थोर मानतो, माझं भाग्य मानतो मी की या एवढ्या महात्म्याच्या कार्यानिमित्त माझ्यासारख्या लहान पामराला ही सेवा मिळावी. किती उपकार आहे तो संतांचे. सहज सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. संत खरंच थोर संत असतात, पण जोपर्यंत असतात तोपर्यंत कळत नाही आपल्याला. मायबापांनो, या संतांचा महिमा अगाध आहे. संतांचा महिमा बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. बहुदुथड जरी झाली म्हैस गाय, तरी काय कामधेनू होईल? कामधेनू होऊ शकत नाही. त्याच्यासाठी माझे संत लागतील हो. खरंच माझ्या श्रीपाद बाबांनी मला व्यासपीठावरून सांगायला बिलकुल लाज वाटत नाही, कारण जोपर्यंत या मला अनुभव आला नव्हता तोपर्यंत मी पण, आज आमचे दादा बसलेले आहेत, अंतर्लीचे दादा अनंत महाराज, रवी महाराज, क्षमा असावी. आणि मी पण विठ्ठल मंदिरात संतवाड्यामध्ये लहानपणापासून जातोय. आईबाबांचे माझ्यावर संस्कार आहेत. आईबाबांनी पण मार्ग दाखवलाय आणि त्या वाटेवर मी गेलोय. आणि त्याप्रमाणे कीर्तनाची, प्रवचनाची जो आनंद घेता येईल तेवढा मी पण उपभोगलाय. पण माझ्या भाग्यात 2014ला संत श्रीपाद बाबा आले आणि काहीतरी परिवर्तन झालं. जो अनादि काळाचं तत्वज्ञान तुमच्या हृदयामध्ये पेरलं, तुमच्या कानामध्ये पेरलं. काना वचनाची आहे भेटी, सरीसाची आहे पाय कीर्ती. अरे वस्तू होऊन उठी कवनू ऐकुजो. अरे ती वस्तूच तुला बनवून टाकली आहे माझ्या संत श्रीपाद बाबांनी. कुठे देव शोधतोयस? साधू संतांनी सांगावं, देव आहे, देव आहे. अरे हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटळा नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. अरे चराचरामध्ये भगवंत आहे, कुठे शोधतोयस? अरे शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. काय सांगितलंय? अरे तुझ्या जवळ आहे, तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. अरे तू जागा चुकलायस भाऊ. विचार कोणाला तरी, मोठ्यांना संतांना विचार. जा शरण संतांना. माझ्या भाग्यात
जेव्हा संत श्रीपाद बाबा आले तेव्हा परिवर्तन झालं. ज्ञानेश्वरी वाचली नव्हती, पारायण झालेलं अगोदर, पण कळालं नव्हतं. पण जेव्हा ते अनादी काळाचं तत्व या कानामध्ये पेरलं, साधू संतांची मेघे बरं का, ते नाम पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुटा, ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळंगरी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आ गर्वक्त करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील पुसले, जेने अंतःकरण बोधले संकल्पने. जयाचेनी वाक्य उजवडले, झाले चित्त निदडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. अरे तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. कुठे चाललंय भरकटत? अरे साधू संतांनी तुमच्या हातावर दिलाय, तरी अजून आम्ही इकडे तिकडे भटकतोय, देवदेव शोधतोय आम्ही. जाऊ नये असा भाग नाहीये. जे तीर्थक्षेत्र आहे तिथे जायलाच पाहिजे, त्याचा आनंद द्विगुणित होतो. पण पहिले हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पण ब्रह्म रवीची छाया, ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवम्य, तो मी ऐसा. माझ्या श्रीपाद बाबांनी हे तत्व तसंच्या तसं आमच्यापर्यंत पोहोचवलंय बाबांनी. खरंच महात्मे जागोजागी आहेत हो. आमच्यासाठी नाना बाबा जवळ होते, आम्ही नानांच्या दर्शनाला जायचो. शनी बाबा इकडचे जी गावं आहेत यांना शनी बाबांसारखे महात्मे भेटले, आणि तसंच करून ठेवलंय प्रत्येक साधकाला. आपणा सारिखे करीती तात्काळ, काळ नाही काळ वेळ तया लागे, कसलाही काळ वेळ नाही. अरे मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा दूर दुरा वस्तुशी. मग कधी कळायचं? आमची गुरुमाऊली नाना बाबा, खरंच मला जसं यांचा फोन आला ना, म्हणजे आज प्रत्येक जीवाचा एक हे असतं की बाबा मला या महात्म्यांच्या कार्यानिमित्त मला त्या महात्म्यांचे गुण गौरव गाता येतील, त्यांच्याविषयी दोन शब्द बोलता येतील. हे प्रत्येक इथे जे बसलेले आहेत ना, प्रत्येक साधकाची ही अवस्था असते, उत्कंठा असते की बाबा या महात्म्यांनी काय देऊन ठेवलंय आपल्याला, कुठे नेऊन ठेवलंय आपल्याला, उच्च पदाला नेऊन ठेवलंय. आणि त्यांच्याविषयी जी आताच आपली गुरुपौर्णिमा होऊन गेली नाही का, प्रत्येकाला वाटत असतं की बाबा मला नानांविषयी बोलायचंय, मला माझ्या गुरुविषयी बोलायचंय, मला माझ्या संतांविषयी बोलायचंय. ही उत्कंठा निर्माण होते हो. आणि हीच उत्कंठा मला बाबांच्या अंत्ययात्रेला येता आलं नाही, पण खरंच बाबांना मी जेव्हा बघितलं ना इथे येऊन, वर्णन नाही करू शकत. महात्माना तेजोमयच असतो. अरे लाख बोलतील. अमावस्या होती ना बाबा, अरे दीप अमावस्या होती, दीप अमावस्या. अरे तुमच्या मधला जो अंधार आहे ना, त्या दीपाने उजळलेला आहे, असा महात्मा तुमच्यातून निघून गेलाय. आज लोक लाख आकलेचे तारे तोडतील की अमावस्याला महात्मा गेला. अरे दीप अमावस्या, तुमच्या मधला जो अंधकार रूपी जो अविद्या जी होती ना, ती त्या ज्ञानाने उजळलेली आहे, त्या दिव्यानी पेटवलेली आहे. त्या ज्ञान तुमच्यामध्ये पेरलेलं आहे आणि तुमच्यामध्ये लख प्रकाश करून महात्मा त्याचं कार्य संपवतो. महात्मा त्याच्यासाठीच अवताराला येतात.
अवताराला आला धर्मरक्षणाला, अवताराला आला धर्मरक्षणाला, प्रेम दिलेस तुझ्या भक्ताला, वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया. बघा हे महात्मे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. तुमच्यामधला जो अंधकार रूपी अज्ञान रूपी अंधकार आहे ते माझे साधू संत क्षणात काढतात. याच्यासाठीच साधू संत हे अवताराला येत असतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले दीन जना. कारण सकळांशी आहे येथे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. प्रत्येकाला अधिकार साधू संतांनी दिलाय. प्रत्येक जण सच्चित आनंद स्वरूप आहे. कधी कळणार? सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चिरंतर. कुठल्याही काळामध्ये त्याचं खंडन होत नाही असं चिरंतर. आणि आनंद म्हणजे कुठल्याही स्थितीमध्ये त्याचा आनंद हा मावळत नाही. असा तुमचं स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप. आणि या स्थितीला तो महात्मा तुम्हा आम्हाला साधकांना सामान्य जनाला तिथपर्यंत पोहोचवत असतो. याच्यासाठीच अवताराला येतात. संसार नाही बरं का. संसार वगैरे हे फक्त संसारी असावे असूनही नसावे अशा प्रकारे त्यांचा संसार असतो. आज त्यांच्या मुलांना पण धन्यता द्यावी तेवढी कमी आहे. की बाबा त्यांनी सांगितलं की बाबांनी सांगितलं की बाबा तू थांब. बरोबर ना बाबा? काम धंदा सोडला, बाबांची सेवा केली. काम धंदा बंद. महात्मा कळाला पाहिजे. सेवा केली बाबांची. अशा प्रकारे सेवा त्या साधू संतांची या घराण्याने केली आहे. त्यांच्या मुलांनी, त्यांच्या सुनांनी, त्यांच्या नातवंडांनी, प्रत्येक जण का. आणि असेच हे महात्मे तुमच्या आमच्या जीवनात येत असतात. तुम्हाला आम्हाला हा नरदेह कशासाठी भेटलाय? देवे दिला देह भजन गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. अरे बाधा झालीये. कसली बाधा झालीये? मी कोणीतरी वेगळा, देव कोणीतरी वेगळा आणि हे विश्व काहीतरी वेगळं. ही बाधा झालेली आहे. म्हणून तो मळकटा काढण्यासाठी जो बुद्धीला मळ आलाय ना त्याच्यासाठी संत लागतात. कुणबी असतो, कुणबी शेतकरीच म्हणजे आपण बोलतो. मडे झाकुनिया करीतो पेरणी, मडे झाकुनिया करीतो पेरणी, तैशा परी करी स्वहित आपुले. त्यांनी काय सांगितलंय की बाबा त्यांच्या घरामध्ये कुणबी म्हणजे जो शेतकरी असतो ना त्यांच्या घरामध्ये मैत झालं ना, मैत तर झाकून ठेवतात. कारण त्यांची वेळ काय असते? पेरणीची असते. आणि तो एकदा काळ जर निघून गेला तर पुन्हा वर्षभर थांबल्याशिवाय गत्यंतर नाही. खातील काय? मरतील असेच. म्हणून त्यांच्या घरात जर मैत झालं तर झाकून ठेवतात. संतांचा पुरावा आहे. मडे झाकुनिया करीतो पेरणी, तैशा परी करी स्वहित आपुले. जयासी फावला हा नरदेह. अरे तुम्हाला नरदेह भेटलाय ना, मग करा जरा विचार, चांगला विचार. बाबा सांगायचे, श्रीपाद बाबा, चांगला विचार केला तर समजून देणं अवघड नाही आणि समजून घेणं सुद्धा अवघड नाहीये बापांनो. पण आम्ही कुठे विचारतोय? आम्ही विचारत नाहीये. आमचे याची उणी याची धुनी त्याच्यामध्येच चाललेला आहे. यो असा वागतो, यो तसा वागतो. अरे बाबांनी तत्वज्ञान दिलंय ना हो.
तेच तत्व तुमच्यामध्ये पेरलंय बाबांनी, मग त्याची अनुभूती नको यायला का? आज पारायणाच्या पारायण चालू आहेत प्रत्येक ठिकाणी, ग्रंथ ज्ञानेश्वरी पाठ आहेत, पण अनुभव विचारला ना, अरे तुमचं हे बस झालं, तुमच्याकडेच ठेवा असे सांगतात लोक. माझ्या श्रीपाद बाबांनी खिशातलं सांगितलं का हो? अरे माझ्या साधू संतांना जो अनुभव आला, ज्ञानेश्वरी मध्ये जो अनुभव आला आहे, जो लिहिलाय तेच सांगितलेलं आहे. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्म प्रचिती, साचची बोलाचे नवे हे शास्त्र, परी संसार जिने हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षर ये. मग असं हे जे शास्त्र तुमच्या हातात माझ्या ज्ञानोबा माऊलींनी देऊन ठेवलंय. काय अधिकार ज्ञानोबा माऊलींचा? अरे इवलीशी पोरं होती नाही का? आज आम्ही ज्ञानोबा माऊलींच्या जीवावर आम्ही घरदार मोठी बंगले बांधतोय, गाड्या घोड्या घेतोय, पण ज्ञानेश्वर महाराजांनी जे तत्व मांडले ते कधी घेणार? अरे कोणाचे 20 गेले, कोणाचे 10 गेले, कोणाचे 15 गेले, कोणाचे 50 गेले, कोणी आले तसेच गेले. आजा मेला पंजा मेला, बाप मशना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग कधी? आता तरी पुढे हाची उपदेश, अरे नका करू नाश आयुष्याचा. साधू संतांना कळवळा आला हो. साधू संत हात जोडून सांगतात, विनवणी करून सांगतात की बाबा, अरे हा काळ तुमच्या मागे लागलेला आहे, कधी झडप घालेल सांगू शकत नाही. काळाची बाहुडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. अरे आई बाप सोडवणार नाही, बहीण नाही सोडवणार, बायको नाही सोडवणार, फक्त तो चक्र पाणी, तो भगवंत आहे ना, पांडुरंग परमात्मा, तोच तुम्हाला सावरू शकतो, तोच तुम्हाला यातून वाचू शकतो. मग त्याच्यासाठी त्याला आवडतं ते करायला पाहिजे. आम्हाला आवडतं ते इतकी वर्ष आम्ही करत आलो, जन्मोजन्मी आम्ही तेच करतोय, आम्हाला आवडते ते करत आलोय. पण देवाला आवडतं ते कधी करणार? आवडे देवासी तो ऐका प्रकार, अरे नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णव व्हावं लागेल. वैष्णव होणं म्हणजे काय? ते नाम, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ साधू संतांच्या माध्यमातून घालावी लागेल, नतमस्तक व्हावं लागेल, ते नाम अनादी काळाचं तत्वज्ञान घ्यावं लागेल. आणि एकदा का ते नाम तुमच्यापर्यंत आलं की तुम्हाला जे अष्ट सात्विक भाव जेव्हा होतील ना, तेव्हाच तुम्ही वैष्णव व्हाल. नाहीतर टिळा टोपी लावून चालल्यात आमच्या वाऱ्या, जमणार नाही. कधी आम्हाला पाझर फुटणार? पाझर कधी फुटणार आम्हाला? माझ्या संतांनी सहज सांगून ठेवले हो. प्रत्येक ताईंना, आईंना, बाबा चुलीवरच्या भाकरी भाजल्यानंतर पापुड येत ना, त्याचे दृष्टांत देऊन सांगितले. कधी कळायचं? इथे बसण्याचा अधिकार माझ्या माऊली वर्गाला नव्हता, आताही नाहीये, पण माझ्या श्रीपाद बाबांनी ते खंडन केलंय. सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. प्रत्येकाला अनुभव दिलाय, अधिकार दिलेला आहे. आणि याच्यासाठीच हे तत्व जे करायचं आहे ना तुम्हाला, याच्यासाठीच हे लक्ष देऊन ऐकावं. तरी अवधान एक वेळ तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. कोणी सांगितलं हो? प्रतिज्ञा घेतलीये माझ्या माऊलींनी की बाबा इथे लक्ष दे, एक वेळ फक्त. साधू संतांकडे कोण लक्ष देतंय? आम्हालाच जमत नाहीये, त्यांचं कुठे ऐकायला टाइम आहे कोणाकडे?
अशी गत्यंतर चालली आपली. पण माझ्या संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, नवे नवे शनी बाबा यांनी मार्ग सुलभ केला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला. जगी ऐसा विरळा, जगी विरळा ऐसा कोणी आणि तुका त्यासी लोटांगणी. बाबा, जो नामधारक होईल, जो या भगवंताची माळ, तुळशीची पवित्र माळ गळ्यात घालेल, तो अधिकारी होईल. आणि त्याला तुकाराम महाराज बोलतात की बाबा, तुम्हाला जो अनुभव येईल ना त्या नामाचा, त्याला मी लोटांगण घालेल. नाम नाम नाम, प्रत्येक ठिकाणी नाम आणि नाव याच्यामध्ये भेद झालेला आहे, भेद, भ्रम लागलेला आहे, भ्रम. नावालाच आम्ही नाम म्हणतोय. नाम हे गुह्य आहे, ते सद्गुरूंच्या, श्री गुरूंच्या मुखातूनच तुमच्यापर्यंत येईल. असं चोरून जरी ऐकलं तरी ते फलद्रूप होणार नाही, तुम्हाला त्याचा अनुभव सुद्धा येणार नाही. त्याच्यासाठी संतांना शरण जावं लागेल. अरे उपजलिया बालकासी, नाव नाही तयापाशी, ठेविले नावेशी ओ देतो कुठे. आपल्याकडे आपण प्रत्येक जण बघतोय, घरामध्ये बाळ जन्माला येतं, त्याला 12व्या दिवशी 11व्या दिवशी पाळण्यात ठेवलं जातं, बरोबर नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्या कानामध्ये त्याची आत्याबाई त्याला काय सांगते हो? तत्वज्ञान सांगते का? काय सांगते मग? त्याचं नाव ठेवलं जातं, नावच सांगतात ना. माझ्या आत्याबाईंनी माझं नाव वैभव ठेवलं. मग आता ते मी नाव विसरतो का हो? मरेपर्यंत विसरणार नाही. कारण ते काय केलंय? कानात पेरलंय 12व्या दिवशी. माझा आता मेल्यानंतर सुद्धा विसरणार नाही. मग तसं ते नाव जर एवढा माणूस एवढा तत्पर आहे, मग ते तत्वज्ञान, ती रीत आहे ना साधू संतांची, मेक आहे ती. साधू संतांनी जो मार्ग सांगितलाय, संत एकांती बसले, सर्व सिद्धांत गुंडाळिले आणि ज्ञानदृष्टी अवलोकिले, ते हे श्री गुरुचे नाम. मग ते नाम आणि ते नाम काय करतात साधू संत, की बाबा तुम्ही माळ घालता तेव्हा तुमच्या कानामध्ये पेरलं जातं. आणि त्या कानामध्ये जेव्हा नाम पेरलं जातं, त्याच्यानंतर तुमची अवस्था होते. आज अवस्थेला बऱ्याच ठिकाणी नावं ठेवली जातात. का हो नावं ठेवली जातात? विचार केलाय? कारण आम्हाला ही भानामती वाटते, आम्हाला भगतगिरी पटते, आम्हाला जादू टोणा या सगळ्या गोष्टी आम्हाला पटतात या जीवाला. पण संतांची जी खरी मेक आहे ना, ती कळत नाही. ते तत्वज्ञान एकदा कानामध्ये पेरलं की तुमची अवस्था, या शरीरामध्ये अवस्था तयार होते, अवस्था निर्माण होते. एवढा प्रखर असा प्रभाव आहे त्या नामाचा. नाम तुझे नारायणा आणि थोडी पाषाणाला पाना. पाषाण कोण? म्हणजे दगड का हो? अरे तुम्ही आम्ही दगड, माझ्यासारखी अज्ञानी दगड. याला जोपर्यंत पाजर फुटत नाही, पण तो अधिकार त्या नामामध्ये. नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना. त्या पाषाणाला पण पाना फुटतो, असं एवढं नाम आहे. ज्ञानोबा माऊली सांगतात की बाबा, गगनाहुनी वाढ नाम आहे. ते नाम काय आहे? गगनापेक्षा मोठे आहे आणि त्याचा कुठल्याही काळामध्ये लय होत नाही. संपत्ती आटे, धन आटे, शरीर आटे, नाम ना आटे. ते बरवे सगळं लयाला जाईल. तुमचं नाव सुद्धा लयाला जाईल, तुमची संपत्ती जाईल, तुमचं घरदार जाईल. पण नाम कुठल्याही स्थितीला आटत नाही, कमी होत नाही. असं ते भगवंताचं नाम तुमच्यापर्यंत यायला पाहिजे.
त्याच्यासाठी कळवळा पाहिजे संतांविषयी. आम्हाला संत कळत नाहीत ना अजून, तिथे घोळ झालाय. आम्हाला संतांची पारख नाही. आम्ही भगवे वस्त्र घातले की त्याच्या पाया पडायला मोकाट आहोत. आम्ही टिळा टोपी लावून पाया पडायला मोकाट आहोत, पण संतांचं तत्व स्वीकारायला आम्ही मागे हटतो. कोणाला विषय सांगायला लागला ना, ए भाऊ ठेव तुझ्याकडे तो विषय, आम्ही करतोय आमचं, पटत नाही विषय. आणि त्यातल्या त्यात माझ्या श्रीपाद बाबांचं नाव घेतलं ना, पायाची आग मस्तकात जाते लोकांच्या. भानामती भानामती आहे बाबा. अरे अधिकार आहे हा, या नामाचा परिणाम आहे. नाम घेतल्यानंतर या शरीरावर त्याची प्रचिती येते. अरे एखाद्या माणसाला जर मी शिवीगाळ केली तर त्या माणसाची आग पायाची आग मस्तकात जाईल. ही प्रचिती त्याच्या शरीरावर दिसत नाही. मला जर आता कोणी हे केलं, उठ रे इथून, तर माझी तळपायाची आग मस्तकात जाणार नाही, माझ्या शरीरावर भाव उमटणार नाही. मग त्या नामाने त्या शरीरावरचे भाव प्रकट होतात. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि हृदयी प्रकटे रामरूप. मग राम नामे उपजे आवडे, आणि सुख घडोघडी वाढो लागे. त्या सुखाला पारावर नाही. माझे श्रीपाद बाबा बोलायचे की बाबा नामा म्हणे, एका म्हणे, तुका म्हणे, नगद्या तू काय म्हणे, तुझा अनुभव सांग. व्यासपीठावर बसलायस ना, तुझा अनुभव सांग. ही गोष्ट माझ्या जीवनात सुद्धा नव्हती बरं का. माझ्या जीवनात सुद्धा नव्हती. हरिपाठ पाठ आहे, नित्यनेमाने हरिपाठ बोलायचो घरात. कोणाची निंदा नाही, कोणाची स्तुती नाही बरं का. जे सत्य आहे ना तेच सांगायचंय. माझ्या आयुष्यामध्ये पण माळ होतीच ना माझ्या गळ्यात, पण अनुभवला मी पात्र नव्हतो. अनुभव मला आला नव्हता. आणि जेव्हा संत श्रीपाद बाबांकडून, नाना बाबांकडून ती माळ माझ्यापर्यंत आली, मी माळ घातली आणि ते नाम माझ्यापर्यंत आलं, त्याच्यानंतर ध्यानाला बसायला लागलो. पण ध्यानाला पण बसत नव्हतो, कारण की बाबा कुठेतरी शंका कुशंका होतीच ना मनात, दडपण भीती. आपण बाहेरच्या समाजाला पहिले प्राधान्य देतो की बाबा कोण काय बोलेल. अरे बाबा हे तर मला भेटतात, हे काय बोलतील. अरे ही ताई तर मला बघते, ही काय बोलेल. हे दडपण होतं. अरे तेव्हा सगळं बाजूला टाकलं ना, झडझडोणी वाईला नाही या भक्तीचे वाटेला, तरी जर पावी जे अव्यंग निज धाम माझे. अरे माझ्या निजाच्या धामाला येऊन पोचशील. फक्त काय कर, सगळं झडझडून बाजूला सार. हा तू मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मला एकट्याला येऊन भज. अशा प्रकारे मग ते नामस्मरण करायला लागलो बाबांनो. आणि मग तो छंद, मग ती आवड, कारण ही साधू संतांची संगत मला लागली का. मला गुरुवर्य अरविंद महाराज भोईर, गुरुवर्य नारायण मामा महाराज भोईर, चिंतामण महाराज भोईर यांची संगत लागली. दिव्याची मंडळींची संगत लागली. प्रभाकर बाबा असतील, सत्यवान महाराज असतील, सोनारपाडचे बाबा महात्मे मला भेटले. विभीषण महाराज असतील, अंतरलीचे बाबा असतील, वंडार बाबा असतील, ही सगळी ना थोर महात्मे. तो दिसायला सामान्य आहेत, असायला असामान्य आहेत. मी यांच्या
पायाची धूळ सुद्धा नाही हो. खरं सांगू का, पण आज ही लोक माझं प्रवचन ऐकायला बसली आहेत. मी काय सांगणार तत्वज्ञान? काजव्यानी सूर्यासमोर किती लपलक लपलक करावं? काय अर्थ आहे का? ही सगळी सूर्य आहेत. मग यांचा मला संगत लागला. कारण काय सांगितलंय बाबा, संतांची संगत झाल्यानंतर लाभ होतो. तो हा लाभ. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग तू लाग रे तेरी बिगडी बनेगी. अरे तुझं बिघडलेलं आहे ना, ते सुद्धा पूर्ववत येतं. काही कसलाही अडथळा येत नाही. फक्त तू शरण जा. आणि अशा प्रकारे त्या नामाचं चिंतन करायला लागलो. आणि यांचा सहवास, सतत 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 सहवास, मग ते कानावर शब्द, आणि मग त्याचा अनुभव यायला लागला. कारण तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नये. तुका चाखोनिया सांगे मज अनुभव आहे अंगे. पहिले संतांनी चाखून बघितलं, मग तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा चाखलं पाहिजे. अरे बघा, जे साधू संतांनी सांगितले ते तत्वज्ञान काय आहे. ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम, तयात एक नाम त्रिधा पै असे. ते सामान्य गोष्ट आहे का? तुम्ही आम्ही भगवंत काय बघतोय? मूर्तीमध्ये बघतोय? नैनन छिदंती शस्त्रानी नैनन दहती पावका न चैनम क्लेदयंतापो न शोषिती मारुता. भगवंत सांगतात की बाबा माझं स्वरूप कसं आहे, तर मी कुठल्याही शस्त्राने छेदला जात नाही, मी वाऱ्याने सुकला जात नाही, मी पाण्याने भिजला जात नाही, आणि मी अग्नीने जळला जात नाही. असं माझं स्वरूप आहे. मग या स्वरूपाला कधी मिळशील? हे श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. अरे तू हा भ्रम घेतलायस ना, यांना मी मारणारे, तू मारणारा नाहीयेस, हे मेलेलेच आहेत. अरे तुझ्यामधला जो बाण आहे ना, तो सुद्धा माझ्या सत्तेने चालणार. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जगाशी चालविता मी एकू. माझे श्रीकृष्ण भगवंत सांगतात मला शरण ये, बाकी बुद्धीचे तारे तोडू नको तू. पण आम्ही काय करतो? आम्हीच स्वतःला शहाणा समजतोय. माझ्यासारखा मीच शहाणा. त्याच्यामुळे गोळ झालेला आहे. आम्ही कधी ऐकणार साधू संतांचे हे तत्व शब्द? कधी आमच्यापर्यंत पोहोचणार? आज ही जी मंडळींनी सेवा लावल्यात ना, यांच्या मानावे तेवढ्या उपकार येतो की बाबा हे सगळीकडेच होत नाही. प्रवचन कीर्तन हे फक्त भाग्यवंतांच्याच घरी होतं. भाग्यवंता घरी भजन कीर्तन आणि त्याची वाट पाहे रघुनंदन. आणि माझ्या शनी बाबांना भगवंताचाच छंद, त्या नामाचाच छंद. दिनरजनी हा चिदंदा आणि गोविंदाचे पोवाडे, या स्थितीला महात्मा होता. महात्म्याचं जाणं कसं असतं का? झाकलिया घटीचा दिवा नेण्याची काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म, तया परम पुरुष ऐसे नाम, तया परम पुरुष ऐसे नाम. निजाच्या धामाला येऊन पोचतो, हे महात्म्याचं जाण आहे. आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचं पाय घासत जातो, टाचा घासत जातो मरताना. ही भावना राहते, ही आशा राहते, ही या गोष्टी सगळ्या हे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हातवारे झडझड झडझड होतो मरताना. अरे प्राण्यांचं मी प्राण्यांचं बघितलंय. आमच्या घरी मांजर होती, मांजर आलेली कुठून बाहेरून, बोक्यानी धरलेली, तिला पाणी पाजतोय काय नाही, गेल्याच जमा होती.
आम्ही काय करणार, शेवटी आपल्या हातात नाही. आवड आहे देवासी, हा मग तसं जो आवड आहे देवासी, जो आवड आहे सर्वांशी तो आवड आहे देवासी. मग तसं की बाबा सगळी अंगावरचे केस थरथर 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 करायला लागली. हे मांजरीचं उदाहरण. मग अशाच पद्धतीने माणसांचा सुद्धा अंतकाळ असा जातो बरं का. कोणाच्या इच्छा असतात, कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना ही मरता क्षणी पण सुटत नाही. माणूस मरून जातो पण वासना जात नाही बरं का. आणि इथे काय सांगितलंय की बाबा संतांचा संग कर, वासना काय होईल, भगवत स्वरूप होईल, भगवतमय होईल, नाम स्वरूप होईल. वासनेचे बीज जळोनी जाईल, मग राम नामे उपजे आवडे, आणि सुख घडोघडी वाढू लागेल. एवढा संतांचा महिमा आहे, संतांचा अधिकार आहे. संत चरण रज लागत असत. फक्त त्या संतांचे चरण तुम्ही धरले ना तर सगळ्या वासनांचं क्षणात नाईनाट होतो. झाड असतं, झाड, झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी आहे, अनेक पक्षी सहवासाला आहेत. आणि त्या झाडाला अचानक अग्नी लागावा तर मायबापांना सांगा ते पक्षी कुठे जातील? पूर्वेला जातील, पश्चिमेला जातील, उत्तरेला जातील, दक्षिणेला जातील. कुठे जातील? हा बाबा, आगी लागता रुखी सैरा पळती पक्षी. अरे एकदा का त्या झाडाला आग लागली ना की ते पक्षी आहेत ना सैरा वैरा पळतात. इकडे ज्या दिशेला भेटेल त्या दिशेला पळ काढतात. तसं तुमच्या या शरीरामध्ये अहम ब्रह्मास्मी वाणीचा अग्नी लागला बरोबर तुमचे सर्व विकार पळून जातात. विघ्ने पळती 12 वाटे नामाच्या चिंतने. हा असा महिमा आहे की ते नाम एवढं आहे